आधी आपण बघलं होतं की स्कॉलरशिपचं रजिस्ट्रेशन कसं करायचं MahaDBTच्या साईटवरती. तर आपण पहिल्यांदा बघितलं होतं मोबाईलमध्ये कसं करायचं. आता हे लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती कसं करायचं. तर कम्प्युटरवरती डेस्कटॉप साईट राहते. तर इथं गुगल ओपन करायचं. गुगलमध्ये इथं MahaDBT टाकायचं. MahaDBT टाकल्यानंतर एक साईट त्याच्यावरती क्लिक करायचं. केल्यानंतर इथून MahaDBTची साईट ओपन होती. याच्यामध्ये व्हेरियस मोड आहे. तर आपल्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपमध्ये क्लिक करायचं. पोस्ट मॅट्रिक नंतर इथं या साईडला बघायचं. इथं न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन ॲप्लिकंट लॉग इन. तर ह्या न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं बघा असं ओपन होतं. तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही इथं पहिले तुमचं नाव टाकायचं. आता तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव राहील तेच नाव इथं टाकायचं. त्याच्यानंतर युजर नेममध्ये तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा. नंतर पासवर्ड तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता, तुम्हाला जो पाहिजे ते. आणि सिमिलर पासवर्ड परत रिटर्न टाकायचं इथं. तर पासवर्ड टाकताना त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे स्मॉल लेटर टाका. नंतर मध्ये एक चिन्ह टाका. नंतर तुम्ही नंबर टाकू शकता. म्हणजे काय की पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर, बाकीचे स्मॉल लेटर, त्याच्यानंतर एक चिन्ह आलं पाहिजे. चिन्ह म्हणजेच काय @ किंवा हॅश किंवा %, तुम्ही डॉलरचं वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता. त्याच्यानंतर 3 ते 4 नंबर टाकायचे. नंतर बघा इथं ईमेल ID नाही टाकलं तरी चालतो, पण मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. मोबाईल नंबर काय 72 18 42 17 35. बघा इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं गेट OTP फॉर मोबाईल व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं. केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती इथं OTP येईल बघा. तर OTP आल्यानंतर बघा इथं ओकेवरती क्लिक करायचं आणि इथं OTP टाकायचं. ठीक आहे. OTP टाकल्यानंतर इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं. OTP बघा व्हेरीफाय झाल्यानंतर सक्सेसफुली व्हेरीफाईड असते. तर नंतर हे जो कोड दिसतोय तो ॲज इट इज इथं खाली टाकायचा. आणि याला रजिस्टर्ड म्हणायचं. बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर युजर रजिस्ट्रेशन सेव्ह सक्सेसफुल. नंतर इथं तुम्ही ते लॉग इन करायचं. इथं आधार कार्ड नंबर टाकायचा बघा. आणि इथं तुम्ही जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड टाकायचा. आणि हा कोड ॲज इट इज टाकायचा इथं. बघा आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्या वेळेस ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस इथं बघा डू यू हॅव आधार यस करायचं. नंतर इथं आधार नंबर टाकायचं आणि आधार एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं. आणि इथं बघा 2 ऑप्शन राहतं. तर OTPवर क्लिक करायचं आणि इथं आय ॲग्री म्हणायचं. नंतर सेंड OTP. आता बघा तुम्ही आधार कार्डला जो नंबर लिंक केला आहे त्याच्यावरती OTP येईल. पण आता इथं काय की आधारच्या साईटचा प्रॉब्लेम आहे. तर UID सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्लीज ट्राय अगेन. तर नंतर तुम्हाला ज्यावेळेस ते रिस्पॉन्ड करेल त्यावेळेस काय आहे की इथं सेंड OTPवरती क्लिक करायचं. आणि केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल. आणि तो OTP इथं आपल्याला टाकायचं ऑप्शन येईल. आणि ते टाकल्यानंतर तुमचं आधार काय होईल व्हेरीफाय होईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती पण तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. किंवा मोबाईलमध्ये एक ऑप्शन असतं बघा. तर तिथं क्लिक जर केलं तर डेस्कटॉप साईट जर तुम्ही ऑन केलं तर डेस्कटॉप साईटवरती पण मोबाईलमध्ये असं दिसतो आपल्याला. आणि तिथून तुम्ही पण रजिस्ट्रेशन करू शकता.